आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, तुमची नाश्त्याच्या अगोदरची औषधं राहिली आहेत. थांबा मी देते. हात धुवून आले. आणि नाश्त्याला काय खाणार आहात? उपमा बनवू की नाचणीचं सत्व? हा, उपमाच बनवते. जरा चवीला पण बरा ना. अहो, तुमच्याशी बोलते मी, असे गप्प गप्प का? काय हो, की आता माझा आधार नको तसं माझ्याशी बोलणंही नकोय? तसंच समज हवं तर. काय बोलताय तुम्ही? बोलायचं नाहीये माझ्याशी? अहो, मी आजारी असताना तू माझ्यापासून जे काही लपवलंस ते मला जसं जसं कळत जाईल तसं तसं मी तुझ्याशी बोलणंच बंद करेन असं वाटू राहिलं मला आता. मी काय लपवलं तुमच्यापासून? काय कळलंय तुम्हाला? त्याचं बाळ गेलं हे तू मला का नाही कळू दिलंस? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं. मला त्रास होऊ नये म्हणून? मला होणारा त्रास ठीक आहे, पण यामुळे तिला किती त्रास झाला असेल याचा विचार नाही केलास तू? तुझ्या या एका हट्टामुळे तिला माझ्या समोर येताना प्रत्येक वेळी खोटं पोट लावून यावं लागत होतं. कदाचित हे सगळं तिने स्वतःहून मला सांगितलं असतं तर तिला सुद्धा किती हलकं वाटलं असतं. मी तिला भावासारखा धीर देऊ शकलो असतो. वृंदा, मी फक्त शरीराने लुळा पडलो होतो. मन तर गंभीरच आहे ना आपलं. पण तू सगळं खरंच सांगते, हे सगळं मी तुमच्या काळजीपोटी केलं. मला नाही ऐकायचंय काही, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी आजारी असताना तू आणखी काय काय लपवलंयस माझ्यापासून ते मला सगळं सगळं सांगून टाक. आता पुढे जाऊन मला तुझे असे एक एक कारनामे कळतील तसं मी खरंच कायमचं बोलणं बंद करेन तुझ्याशी. काय बोलताय तुम्ही? माझ्याशी बोलणं बंद कराल? मी हे जे सगळं काही करते ते तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून करते. मला त्रास होऊ नये म्हणून का समीरचं वाईट व्हावं म्हणून? वृंदा, समीर भो, त्याची आई आशालता काकी, गुड्डी, संपत भो हे सगळे इथे राहायला आल्यापासूनच तू असं वाईट वागू राहिली हे मला काही दिसत नसेल का? मी फक्त शरीराने असा लुळा पडलोय ग. कान शाबूत आहेत माझे अजून. कानावर सगळं पडतं माझ्या. सगळं दिसतं मला की तू कसं विचित्र आणि वाईट वागू राहिली ते. हो, वाईट वागले मी त्यांच्याशी. वागले वाईट, कारण या सगळ्याला ते जबाबदार आहेत. तुमची जे काय अवस्था झाली त्याला समीर जबाबदार आहे. आणि मी एक ना एक दिवस हे सिद्ध करून दाखवेन, बघा तुम्ही. हा, मग कर सिद्ध. ज्या दिवशी तू खरंच हे सिद्ध करशील ना त्या दिवशी कदाचित मी त्यांच्याकडे बघणं बंद करेन. पण आता तरी मला एवढंच कळू राहिलं का तू या सगळ्यात खूप चुकीचं वागलीस. या सगळ्याला समीर जबाबदार आहे हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसला. ताई, आपल्या स्वीट सिपच्या ऑनलाईन मार्केटिंग साठी आपल्याला रील्स बनवायचे आहेत. रील्स?
हे आभा, हे रील्स वगैरे ना तूच बनव, आमच्याच्याने काही जमणार नाही. अगं ताई, हल्ली 70च्या बायका सुद्धा रील्स बनवतात, मग तुम्हाला का नाही जमणार? आणि काही वेगळं करायचं नाहीये. मी एक जिंगल लिहिलीये, त्यावर आपलं ज्यूस पिताना फ्रेश वाटतंय असा चेहरा करायचा. नाही ते सगळं करू, पण तू जिंगल लिहिलीस, ऐकव ग जरा, ऐकव. हा ऐकव. ऐका. असो कामाचा थकवा किंवा असो बायकोचा रुसवा, डेट असू देत रोमॅन्टिक किंवा असू देत पिकनिकचा पसारा, स्वीट सिपच्या एक ग्लासने बदले मौसम सारा. स्वीट सिप, फ्रेशनेस ओव्हरलोडेड. वा, क्या बात आहे. आभा, तुला एक काम कर, तू ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर कर. तुला हे जे ऑनलाईन मार्केटिंग मध्ये कमाल सुचतंय ना, म्हणजे बघ आपल्या बाबांच्या केसच्या वेळी, आता तू हे जे आपल्या बिझनेस मध्ये मदत करतेस, हेच कमाल करिअर आहे, हेच प्रोफेशन निवड तू. हो ना. वृंदा, ए वृंदा. बरं हे दाखव. हा, हे बघ. काय आता? दुर्वा हव्यात गणपतीला व्हायला. तुळशी जवळ आहेत ना, ते घेऊन ये जा. आणि 21 दुर्वांच्या 11 जुड्या हव्यात मला. काय? नाही आणायचे? नाही आणायचेत का तुला? राहू दे, मग पूजाच नाही करत मी आपलं ते लिंबू पाणी पिते आणि आराम करते जरा. आहे ना ग लिंबू? असू दे, तुम्ही आराम करा, मी आणते. काय लिंबू? दुर्वा आणते. हा, ताई, काय चाललंय काय यांचं नेमकं, तेच कळत नाहीये. मी पण समीरने याबद्दल सांगितलं तर ते म्हणाले अरे देवा. अरे देवा असं म्हणाले ते. हो ना, आता काय अर्थ काढायचा याचा? जादू, जादू आहे ताई. एक मिनिट, हे नक्की काय चाललंय? म्हणजे बाबांना विचारलं तरी ते जादू म्हणतात, आईंना विचारलं तरी ते जादू म्हणतात. नेमकं काय चाललंय काय कळतच नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये? नाही. सांगते. ओ, अच्छा ही जादू आहे तर. पण वृंदाताई लिंबू फिरवण्याला घाबरली. हो, हे असं असतं. माणसाचा चुकीच्या गोष्टींवर विश्वास असला ना की माणसाला कोणासमोरही गुडघे टेकायला लावतात. पण ताई, अगं चांगलं आहे ना, आता जर आपल्याला ही जादू कळलीये तर आपण पण जादूचे प्रयोग करून बघूया ना. म्हणजे सासू आणि सुनांनी मिळून वृंदाताईला असा धडा शिकवूया की बाबांची शिकवण परत विसरली नाही पाहिजे. मी पण आहे तुमच्यात. हो, तू पण आहेस. नाही नाही, मला काही ऐकायचं नाही. मुक्त, तू मला ना ह्याच्यामध्ये खेचूच नकोस. असं आता तू असं करणार? मी तुझ्यासाठी केवढं काय काय करत असते आणि तू माझ्यासाठी एवढंच नाही करणार. काय काय करत असते मला सांग. मी सांगतो ना. हे बघ, एकतर तू माझी फिरकी घेत असतेस आणि उरलेल्या वेळात माझ्याशी भांडत असतेस. झाला, भांडून झालं की मॅडमचा दिवस संपला. असं तू आता असं करणार का? मी तुझी फिरकी घेते ते दिसतं तुला, पण प्रेम, तुझ्यावर एवढं प्रेम करते ते नाही दिसत. तुम्ही सगळे पुरुष ना सारखेच असता. दिवस उगवला की रात्रीचं सगळं विसरता. आता रात्रीचा काय संबंध आहे? तू रात्रीचं कशाला मध्ये आणतेस? का नाही, का नको आणू? ओविताई, तिने जर समीर भाऊजींना विचारलं असतं तर ते असं नाही म्हणाले असते का? तू ना एकतर मला समीर दादाशी कम्पेअर करू नकोस. आणि दुसरी गोष्ट, समीर दादा माझा भाऊ आहे, मला माहितीये तो सुद्धा नाहीच म्हणाला असता. अहो ऐका ना, हे काय कसली तयारी करताय? मी आजपासून दुकानात जाणार. काय खरंच? हो, मी आजपासून कामाला नव्याने सुरुवात करणार आहे.
वा छान. पण तू का आली होतीस? काही काम होतं का माझ्याकडे? नाही 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 काही नाही. अगं सांग ना काय काम होतं. अहो नाही इतकं अर्जंट नव्हतं. बरं तुम्ही ऐका, तुम्ही थेट दुकानात जाऊ नका, आधी आपण देवळात जाऊ. देवळात? हो म्हणजे बरेच दिवस झाले आपण देवळात गेलो नाही होत आणि तुम्ही खूप दिवसांनी दुकानात येत आहेत, तर आधी आपण देवाचं दर्शन घेऊ आणि मग एकत्रच जाऊ. जशी तुमची इच्छा. हो का? येस बॉस. आकाश ऐक ना, सोना बाबू ऐक ना प्लीज. मुक्ता अजिबात मस्का मारू नकोस, मी नाही ऐकणार आहे तुझं. आणि हे बाबू शोना हे करणं पहिलं बंद कर. एकदम फेक वाटतंय सगळं. हो ना? ठीक आहे, तुला रात्री बघते मी. लगेच रात्री बघते? हा काय झालं की रात्री बघते? काय संबंध आहे याचा? ताई ऐक ना, हा नाही म्हणतोय. तू एक काम कर, समीर भाऊजींना विचार. अगं तेच सांगायला आले मी. त्यांना विचारण्याच्या आधीच ते म्हणालेत की मी दुकानात येतोय, तर मग आता मला त्यांना या सगळ्यात ओढावसं नाही वाटत आहे. नाही पण मला कळत नाहीये की तुम्ही हे सगळं का करताय. जाऊ दे ना, नका करू, नका घेऊ शाळा वृंदाताईची. काय फरक पडतो? गप्प बस. आशालता महालेच्या सुना आहोत आम्ही. आता आईंनी आम्हाला एवढा छान स्टेज तयार करून दिलाय, तर आम्ही शाळा नाही घेणार तर कोण घेणार? आणि तसंही आम्ही लहानपणी तिची शाळा घ्यायचो. हो पण आता तुम्ही जे करताय ना ती खूप वरच्या लेवलची शाळा आहे मुक्ता. आणि मुळात ही शाळा नाहीच आहे. हे ना आता महाविद्यालय आहे, महाविद्यालय. ऐ तू हो किंवा नाही तेवढं फक्त सांग. काम करणार आहेस की नाही? बरं मुक्ता ऐका ना, आपण हे ना संध्याकाळचं नंतर बघू. हा भाऊजी तुम्ही आधी मी सांगितलेलं काम करा. कसं आता समीर दुकानात येत आहेत, तर त्याच्या आधी मला त्यांना देवळात घेऊन जायचंय आणि आम्ही तिकडनं दुकानात यायच्या आधी मी सांगितलेलं काम करून ठेवा. काय काय सांगितलंय मला? भाऊजी हो ते 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 लक्षात आहे माझ्या. ते करतो मी, ते करतो, त्याचं टेन्शन नको घेऊ. ते करतो. ताई काय काय काम सांगितलेलंस त्याला? कळेल. बाबा आशीर्वाद द्या. अरे समीरराव, माझा आशीर्वाद काय तुमच्या पाठीशी आहे. आई हे समीर, आता नव्या दमानं कामाला लाग बरं. मोठा हो. आणि नुसता पैसा नाही, माणसं, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळव. नाना ऑल द बेस्ट. राणा आता माझी मैत्री बघ. मी तुझ्यासाठी मार्केटमध्ये जातो, पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी. राणा तू लवकरात लवकर बरा हो. आपल्या दोघांना मार्केटवर राज्य करायचंय. ज्या लोकांनी मार्केटमध्ये आपल्याला एकमेकांवर हात उघडताना बघितलंय, तेच मार्केट, तीच माणसं आपल्याला गळ्यात गळे घालून शानमध्ये फिरताना कधी बघता येत नाही, असं झालंय मला. वाह ये बात नाना. तुम मागे बडो, मी लवकरात लवकर बरा होतो आणि मग येतो मार्केटमध्ये. दोघं मिळून धुवा उडवू मार्केटमध्ये. एक मिनिट. दोघं मिळून मला समजताय ना तुम्ही तुमच्या टीम मध्ये, की अजून मला कच्चा लिंबू समजताय तुम्ही? हा राणा याला घ्यायचं का टीम मध्ये? आई आता एवढं बोलून राहिला तर घेऊ. एक से भले दो, दो से भले तीन. हा
बरं, तुमची टीम बनवून झाली असेल तर निघायचं का? आपल्याला देवळातही जायचंय. बाबू समीर भाऊ PS सॉलिड आहेत तुमचे. बॉस चला चला. चला येतो. बघायचं. चला येतो, हा? नीट जा. मी सुद्धा कॉलेजला जाते. हा तुमचा नाश्ता बनवून ठेवलाय, नाश्ता करून घ्या. नीट व्यवस्थित खा. हो काय हा. बाबा हा. आपल्याला पण निघायचंय ना क्लासला. हो चल निघूया. आई बघ माझा समीर परत आला. खूप काही सोसलंय त्यांनी. हो तुमच्या ओवीने सुद्धा खूप काही सोसलंय मास्तर. नाही पण अशाला ताई आता बघा तुम्ही, त्या दोघांचाही संसार आता कसा सुखाचा होतो बघा. त्र्यंबकेश्वरा माझ्या ओवीच्या पदरात सगळं सुख टाक बाबा आता. हो माझ्या जावयासाठी पण काहीतरी मागाल की नाही देवाकडे, तर तुमच्या त्र्यंबकेश्वराकडे. ऐका, तो समीर तिकडे लाख म्हणाला असेल की राणा बरा हो, एकत्र बिझनेस करूया, पण मी सांगते तुम्हाला त्याच्यासोबत बिझनेस करायची काही गरज नाहीये. नाहीतर डोक्यात प्लॅनिंग करत बसाल. मला नाही चालणार आहे. का नाही करायचं आम्ही बिझनेस एकत्र? अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो त्यालाही माहितीये त्याच्यापेक्षा बिझनेस मधलं तुम्हाला जास्त कळतं. त्यामुळे तो तुमची शिडी बनवणार आणि पुन्हा स्वतःचं नाव कमावणार, आणि तुम्ही पुन्हा आता दुप्पाट नाळल्यानंतर पुन्हा कौतुकच करणार. तुमच्या चांगुलपणाचा मी कोणालाही पुन्हा आता फायदा घेऊ देणार नाहीये. बघ वृंदा, तू आता किती आणि काही बोल, मला नाही फरक पडत. माझ्या मनात समीर भाऊ विषयी कुठलाही राग नाहीये. मी तुला मागेही सांगितलं, तुला जर असं वाटत असेल ना की माझी ही कंडिशन समीर भाऊमुळे झालीये, तर तू सिद्ध कर. आणि जोपर्यंत तू सिद्ध करत नाहीस तोपर्यंत माझ्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण होण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे आता तू बोलत बस हवं तेवढं, मला नाही फरक पडत. थांबा इथेच थांबा. काय झालं? अहो थांबा, कळेल तुम्हाला. अरे हे सगळं काय? स्वागत आहे जीजू. वेलकम जीजू. चला चला चला.
अहो बसा. वेलकम बिग ब्रदर, वेलकम. अरे काय हे सगळं आणि नवीन चेअर वगैरे काय आहे? हे सगळं ओविताईचं प्लॅनिंग आहे. ओवी अगं काय गरज होती या सगळ्याची? अरे गरज कशी नाही, गरज आहे. समीर, आता तुम्हाला इथे येताना वाटत असेल की मला सगळ्याची शून्यापासून सुरुवात करावी लागेल, तर तसं नाही. यापुढे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची शून्यापासून सुरुवात करायला नाही लागणार. अहो तेवढा तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही कायमच बॉस असणार आहात. हा, आता कितीही बिझनेस फेल झाले तरी बिझनेसमन नवा बिझनेस करताना कधी शून्यापासून नाही सुरुवात करत ना, कारण त्याच्याकडे अनुभवाची तेवढी शिदोरी असते. आणि अनुभवाच्या बाबतीत म्हणाल तर आमच्यापेक्षा तुम्ही खूप पुढे आहात आणि तोच कॉन्फिडन्स तुम्हाला दुकानात आल्या आल्या मिळावा म्हणून हे सगळं केलं आम्ही. थँक्स. हाय दादा, थँक्स काय म्हणतोय? मग काय, जिजू आय लव्ह यू म्हणायचं असतं. आभा